वाटी रे वाटी, खोबऱ्याची वाटी. हा, अन देव कवा धावल म्हणतो गरीबासाठी. बोला एक नमन गौरा, पार्वती हल बोला. हर हर महादेव. बाबा मला जीन्स पॅन्ट घेऊन दे. सप्पे लोक पोळ्याला नवीन कपडे घालतात आणि मी 1 वर्ष झाला हे टी शर्टच घालू ना. बापू तू 1 वर्ष हे टी शर्ट घालून आहेस, मी गेल्या 5 वर्षापासून हे लुंगी न बनियान घालून आहो. फक्त मागच्या वर्षी हा दुपट्टा घेतलो, तोही अंदामंदात लावतो कसं 5 वर्ष चालेल म्हणून. काळ्या कसरीनं जीवन काटा लागते बापू. अगा हो, काळ्या कसरीनं जीवन काटा लागते, बरोबर आहे ना. माझ्या शिक्षणाचा खर्च आहे ना काही. 2 पैसे वाचतील तर कसं उद्या तुझ्या कामात येईल म्हणलो. ते का भाऊ, याला एक नवीन चड्डी न बनियान दे बरं. एक काम कर ना भाऊ, का नवीन चड्डी देतेस तर तू आपलीच घाललेली दे बरं मला. ठीक आहे, माझा बाप 50-100 रुपये देऊन देईल तुला. मला अजून नाही समजला का बाबा, तू बँकेत ते लाख पैसे करतेस का? आमच्या घरी एवढा मोठा सोना आहे, लाख रुपये बँकेत आहेत, आणि महिन्याला 50,000 तुला भेटते ते गोष्ट अलग. भेटत नाही बापू, कमवा लागते कमवा. एवढा चिंगूसपणा काऊन म्हणतो मी. दे रे भाऊ, याला एक वाढत्या बाईचा शर्ट दे बरं. वाढत्या बाईचा म्हणजे 2 वर्ष का 5 वर्ष वाढत्या बाईचा देऊ का भाऊ? नाही नाही, एक काम कर ना, तू असा शर्ट दे का मी सीधा तो माझ्या लग्नात घातलो पाहिजे. तसाही चालते ना. अगा बाबा, मला चांगलं एक जीन्स पॅन्ट आणि मस्त सुंदर अशी शर्ट घेऊन दे, फिटो फिट टॉपो टॉप. ऐक बे, मी माझ्या जवानपणात पुरा शाहरुख खान दिसत होतो, तरी मला तुझी माय पटायला 2 वर्ष लागले बे. आणि आता तुझा थुतूर पाहिला तर गुटखा खाल्लेला अजय देवगण दिसत आहेस बे. नाही, तूच आपल्या मनाला प्रश्न विचार बरं, का तुला खरंच सविती पटेल का म्हणून? तू बाप होस का जल्लाद होस का? दुसऱ्याचे बाबा कसे कॉन्फिडन्स वाढवतात, तू माझ्या कॉन्फिडन्सची पुरी मावाईनी करून राहिलास. दे रे बापू तू एक डबल पॅकेटवाला शर्ट आणि यू पॅकेटवाला जीन्स आणि चांगला लाल भडक रंगाचा दे. याची वय किती आहे जी? तू का कोणत्या दवाखान्याचा फार्म गिर्म भरत आहेस का? अबे साईज पाहून कपडे दे ना मला, वय विचारून कोटी आमटावाला नेतेस. नाही रे बापू, तुला एक सल्ला देतो रे बापू. माझी गोष्ट ऐकशील ना तर कपड्यात पैसे खर्च करण्यापेक्षा 2-4 किलो जलेब्या घे, नाही तर पेढे घे, नाही तर खारा चिवडा. अबे काही खाऊन टाक, तू पोटाला तरी लागते. हे कपडे घालून काही नाही बरं. वाह, उत्तम तुझे विचार. अबे 12 मास निस्ता खावाचाच विचार करशील का? मी तर म्हणतो हे चड्डी बनियान कायला घातलास बे? तू सीधा सीधा एक काम करायचा होस, आपल्या अंगाला सागाचे पानं का नाही गुंडलास? घुसड तोंडी, तोंड फाडून पाहिजे माझ्याकडे. अबे पहिलेच माझा बाप मला कपडे नाही घेऊन देत आहे बे, आणि आता घेऊन देत आहे तर तू असे विचार कायला आणतेस बाबा? मी तुझ्या पाया लागतो बे. अबे कपडे मी घेऊन देता ना, तू त्याच्या पाया काऊन लागशील? मी तुम्हा दोघाच्या पाया लागतो मा, पण मला कपडे देवा भावाजी. असा लढलास ना गण्या तर माझ्या जीवाला बहुत चांगला वाटतंय रे बापू. मला कधी कधी डाऊट येते, खरंच तू माझा बाप होस का? पोरगा लेल्यावर चांगला पोराला असा पिसलं वाजत. तू म्हणून राहिलास का मला चांगला लागते? ऐसे बाप से अच्छा तो. हा चल चल, नौटंकी नको करू. भोसडीचा जे तिथे ती चालू होऊन जाते. पादऱ्याला भेटला धन, पादरा लवते धनाधन. सर तुम्ही चाय नाश्ता काही घेणार का? याच्या कपाळावर गोले घासतो रे. अबे आम्ही येती कपडे घेवायला आलून का नाश्ता पाणी करायला आलून बे? एवढा उपासमार माणूस नको समजू आम्हाला. आम्ही घरून जेवून आलो ना भाऊ. तू फक्त आम्हाला कपडे दे, चाय पाणी नाश्ता तूच खाऊन टाकजो. तुमच्या पोराला अजिबात धीर नाही आजी. कसा पोचत्या का बाबा तुम्ही याला? तर मग ने बापू तू याला आपल्या घरी, मी दुसरा काढून टाकीन. बाबा प्रॉपर्टी 2 हिस्से करतो म्हणतेस तू, म्हणजे तुला माझी खुशी सहमून नाही हो? मग मी कायला नेऊ का याला? याच्यापेक्षा तर माझे ढोरं वासरे चांगले राहतात. ह्या अशा पोराला नेऊन कोण पोसेल का? तर मग बापू जल्ले पर नमक क्यू छिडकताय रे? आता पोसत आहो ना मी कसा तरी. आता केलोस याला पैदा तर पोसा लागेलच ना बाबा मला. तर मग पिशवी काऊन नाही वापरला जी? तुमची हे बातचीत खतम झाली असेल तर मला कपडे दे आणि मला घराला जाऊ दे बरं. भोकात गेला मगांपासूनचा तुमचा तोच 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 तोच. नाही तर बाबा मग चल रस्त्यामध्ये, मला सागाचे पानं गुंटो आणि हिंडतो गावभर बोजारा द्या म्हणून. पुरा दिमाग खराब करून टाकते साला. आई चाकुल्या एवढ्या बनवत आहेस का व? हो रे बाबू, काऊन? थोडसा देतेस का एक चाकुली खावायला? माझ्या तोंडाला पाणी सुटून राहिलं मगांपासून. अरे बाबू पण आज उपास आहे ना का? आपण शेतकरी माणसं, जेव्हा आपल्या गावात पोळा फुटल आणि आपल्या घरी बैलाची जोडी येईल तेव्हा आपण त्याच्या पात्रातून थोडा थोडा काहीतरी खायचा आणि आपला उपास सोडायचा. आपल्या शेतकऱ्याचा सण आहे रे बापू पोळा, आपण एवढा नाही करू शकू का मा? ठीक आहे बाई, तू म्हणशील आणि मी नाही ऐकीन. तू म्हणशील तरच का मी पुरा जन्मभर उपाशी राहायला तयार आहो. आई माझी मायेचा सागर. तुले कोलतीच लास होतो गण्या. आई आपल्या घरी ह्या कावडा काव करताय व? अरे बापू तुझ्या बापाला भेटला तो कावडा. तुझा बाप दारू पिऊन घरी येत होता, त्याच्या हातात शेंगदाणे होते, तर हा कावडा आला आणि ते शेंगदाणे खाऊ लागला. तर तुझ्या बापाला वाटत आहे का हा कावडा त्याचा बाप हो, म्हणजे तुझा आजा. माझा आजा कावडा होता म्हणूनच एवढा काळा झालो का मी? अरे नाही रे बापू, मेल्यानंतर तुझ्या आजाने या कावड्यात जन्म घेतला असा या बेवड्याला वाटते. असी हो पाय, कावड्याची न बेवड्याची जोडी ती एकदम परफेक्ट जमली व. का करतेस बापू? तुझा बाप आज 2 टिल्लू जास्तचे मारून आलाय.
पुरा घर या कावळ्यानं आणि या बेवड्यानं आपल्या डोक्यावर नाचून ठेवलाय रे. काऊन गा बाबा, माझ्या आईला त्रास काऊन देतीस तू? अबे गैनिया, कपडे कसे वाटले बे भोसडीच्या तुला? हा, चांगले आहेत का नाही आहेत बे? पाहिनं आई बाबाला, मला मगानी कपड्याच्या दुकानात नेलं नाही आणि हे लाल चड्डीने पांढरी टी शर्ट घेऊन दिलं व आणि हे घालून फिर म्हणे व बाबा. मला काही समज नाही मा या बेवड्याचा. रात दिवस लमचा दारू पेते, आता पोळ्यासारखा सण शेतकरी माणूस पुरा टूल होऊन झोपलाय मा. याला कोटी नेऊन आपटू म्हणतो मी. मला त्या सवितीच्या घरी नेऊन आपट. बाबा, अबे सवितीच्या घरी जाईन तर तिच्या मायला सांगेन मी का माझ्या पोराला तुमची पोरगी आवडते म्हणून. सवितीची माय एकटीच आहे, एकट्या मंदी बहुत बढिया सांगतो मी गण्या. पायव बाई, हा माणूस किती नंगाडा आहे म्हणतो मी. घरी जान जवान पोरगा न त्याच्या समोर अशा लपड्याच्या गोष्टी करतेस. माझ्या नात्रा तुला लाजन सरमानशी वाटत का रे? आई गेली चुलीत, चुलीतली काळी काढतो न टाकतो तुझ्या बापाच्या गुबीत. माझा नातरू वासरू कपल्या बशीचा कासरू दारू पिऊन येते, गु खाऊन येते घरी. माझ्या घराचा पुरा नाश केला न याच्या दारूनं. मी जातो का बाबा? आई बावरेजली, आता तुझी काही खरी नाही. काऊन बेडेंग्या तू असे कपडे घातलास? असे म्हणजे कसे देण्या भाऊ? आपला लुक कसा वाटत आहे? पुरा कास्तकारी लुक वाटत आहे का नाही? अबे पण आजच्या दिवशी नवीन कपडे लावतेत ना बे? अबे हो लावतेत, पण मी माझ्या बापाला म्हणलो का बाबा मला नवीन कपडे नको घेऊन देऊ, तुझी बनियान आणि लुंगी दे. असा प्युअर शेतकऱ्याचा पोरगा वाटलो पाहिजे म्हणलो मी. म्हणून तर मी हे कपडे लावलो बे. बढिया बढिया, एकदम झक्कात दिसत आहेस तू डेंग्या. हो मी तर दिसत आहो बे, पण तू कसा का चोम्यासारखा दिसतास बे. बस आता तूच राहिला होतास बापू महाराजी. चल चल गण्या भाऊ, आपण झडती म्हणू, मग आपल्या लोकांच्या घरी जायचं आहे ना बोधारा मागावाला. अबे हो बे, कसंही अमदा जुगवाग पैसे जमले पाहिजेत बा. चाक चाळा बैलगाळा, बैल गेला पवनगाळा, पवनगडाहून आणली माती, ते दिली हो गुरुच्या हाती. वा, गुरुने बनवली तक्ती, दे माझ्या बैलाचा झाडा आणि मग जा आपल्या घरा. बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला. हर हर महादेव. वाळा रे वाळा, शेतकऱ्याचा वाळा. शेतकऱ्याच्या वाड्यात चांदीचा गाळा. असा चांदीच्या गाड्यावर सोन्याचे मोर, आणि सोन्याच्या मोरावर बसले शेतकऱ्याचे पोर. बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला. हर हर महादेव. चल बेडेंग्या, तू आता गावात जा आणि मी टोलीवर जातो. मग आपण दोघे मिळून शहरात जाऊ आणि मस्त बोजारा जमा करू. हो, आणि सायंकाळी मस्त जुवा खेळू. अबे तू का पागल झालास का बेडेंग्या? आपण जुवा नाही खेळू. लमचा 5चे डबल बनवायला जाऊन पुरा घरदार विकून ठेवून बरं. आपण जुवा नाही खेळू. त्याच पैशाने मस्त आपण खाजा खाऊ आणि आपला उगू मुगू राहू. ठीक आहे ना गण्या भाऊ? चल.